धुळ्यामध्ये रात्री शासकीय विश्रामगृह या ठिकाणी कोट्यावधीचा घबाड सापडलेला आहे आणि त्यासाठी अनिल गोटे हे स्वतः रात्री ठाण मांडून होते. माजी आमदार अनिल गोटे या संदर्भात यांनी संपूर्ण हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि त्यांना या संदर्भातली जी गोपनीय माहिती मिळाली होती त्या आधारे त्यांनी हा सर्व ही कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. त्यांच्यासोबत आपण या संदर्भात बोलणार आहोत. अण्णा, काय सांगाल? काल काल जो सर्व पैशांचा जो इथे सर्व गोंधळ झालेला आहे त्या संदर्भात आपल्याला काय माहिती मिळाली होती, काय एकंदरीत प्रकरण? की 15 मे 2025 या तारखेपासून हे पीए किशोर पाटील हे धुळ्यामध्ये मुक्कामाला होते आणि रोज दुपारी 2 ते 5 ते RDC शेलार यांच्या कार्यालयात बसायचे आणि RDCच्या मध्यस्थीने त्याने सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले आणि प्रत्येकाकडनं पैसे गोळा केले. हे मला आधी कळाल्यावर मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलं की तुला लक्ष ठेव. त्याने मला 4 वाजता सांगितलं की अण्णासाहेब, इथे जवळजवळ 4.5 ते 5 कोटी रुपये आलेले आहेत. तर मग मी म्हटलं तू काळजी करू नको, मी आता तिथे येतो. त्याप्रमाणे मी तिथे गेलो. या चोरांनी दुसऱ्या एका गाडीमध्ये टाकून त्याची काही रक्कम नापास केली. काय मग मी ज्या वेळेला तिथे गेलो 6 वाजता मी SP-ना फोन केला की साहेब, या ठिकाणी असं झालेलं आहे, तुम्ही ताबडतोब कोणातरी पाठवा. तेव्हा 10 मिनिटात देतील माणसं. ना SP-कडनं आले, ना IC कडून आले, ना पोलीस महासंचालकांकडनं आले, ना कलेक्टर कडून आले. फक्त प्रवीण गेडाम साहेबांनी मला व्यवस्थित सीट केलं. IC-वाल्यांनी मला सांगितलं की आमचा काही पैशाचा संबंध नाही, तुम्ही इन्कम टॅक्सकडे जा. मग त्यांनी इन्कम टॅक्सचा नंबर पाठवला. बेशरमपणा बघा काय असं आहे. आणि 11:30 वाजता रात्री, म्हणजे मी तिथे बसल्यानंतर तब्बल 6.5 तासांनी तिथे किशोर काळे म्हणून जे ॲडिशनल SP आहेत ते आले. ते म्हणाले आम्हाला तुमच्याकडून सहकार्य पाहिजे. म्हणजे सहकार्य मिळेल तुम्हाला, कायदेशीर काम केला कायदेशीर सहकार्य मिळेल. काय आमचे नानू परदेशी यांना मी आत पाठवलं. तहसीलदार मॅडम होत्या, मी ओळखत नाही त्यांना, कधी पाहिलं नाही, कालच पाहिलं पहिल्यांदा. काय आणि त्या ठिकाणी मोठा मोजल्यानंतर 1,84,84,00,000 रुपये सापडले. याचा स्पष्ट अर्थ आहे की त्या ठिकाणून पैसे गायब झाले. परंतु अण्णा, या संदर्भात आपण जे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती देखील बोट ठेवत आहात, तर कुठल्या कुठल्या कार्यालयामधून हे पैसे आले असावेत? सर्व जिल्ह्यातून पैसे आले, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून. काय यांनी गणपतीची वर्गणी ठरवून देतात तसे 25,000 रुपये ठरवून दिले होते. काय लक्षात? यामध्ये कुठले कुठले शासकीय कार्यालय असावेत? मी तुम्हाला महानगरपालिकेला सांगतो. महानगरपालिकेने 80 लाख रुपये पाठवले. तिथे आले 58च, कारण त्यांची विम्याची पिशवी होती स्वतंत्र. आणि आमचे नानूने बरोबर होते महापालिकेचे पैसे. 8250 दिले. RCO करला आले. असं कुठे डिपार्टमेंट सोडलं त्यांनी. पशु वैद्यकीय कारखाना सुद्धा, डॉक्टर सुद्धा सोडला नाही. त्यांच्याकडे 25,000 रुपये घेतले. परंतु अण्णा, असं आपण आरोप केल्यानंतर जे आमदार अर्जुन खोतकर आहेत त्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
तर फिरता येईल ना. असं आहे की हो हे खरं आहे असं म्हणण्याची ताकद लागते, हिंमत लागते. काय जे लोक रोज बाप बदलतात त्यांच्याकडे मी जास्त काय अपेक्षा करणार. या प्रकरणामध्ये आपण कुणाकुणावरती आरोप करणार आहात, म्हणजे या प्रकरणात आपल्याला काय वाटतंय कोण कोण वरिष्ठ पातळीवरती यामध्ये सहभागी असतील? एक लक्षात घ्या, मी वरिष्ठ पातळीवरचं सांगू शकत नाही, पण इथलं मात्र निश्चित सांगू शकतो. जे गोष्ट मला माहीत नाही त्याबद्दल मी कधी बोलत नाही. यांना सरकार वाचवायचा प्रयत्न करत आहे, ही गोष्ट 100% सत्य आहे. मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, मुख्यमंत्र्यांनी फोन उचलला नाही, फोन केला नाही. मी त्यांचे PS आहेत राजूरकर त्यांच्याशी बोललो, त्यामुळे मी साहेबांना तुमच्याशी बोलायला सांगतो. अजून साहेब बोलत आहेत. की जर बघितलं तर हे खूप मोठं प्रकरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यामध्ये आता नेमकी या पोलीस प्रशासनातर्फे असतील त्याबरोबर इतर शासकीय यंत्रणा आहेत ज्या तपास यंत्रणा त्यांच्यातर्फे हा संपूर्ण तपास जरी सुरू असला तरी याचा गौडबंगाल नेमके काय हे पुढील काही दिवसांमध्ये उघडकीस येण्याची शक्यता आहे. डोळ्यावरनं भूषण अहिरे, साम TV न्यूज. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.